संसार येणे नावे तरी शूर एर कायती बापुडी कीर अहंकाराची घोडी ओम मृत्युंजयाय रुद्राय नीलकंठाय शंभवे अमृतेशाय शर्वाय महादेवाय ते नमः अतुलित बलधाम हेम शैलाबदेहम धनुजवन कृशानुं ज्ञानिनामग्रगण्यं सकल गुणनिधानं वानराणामधीशं रघुपति प्रिय भक्तमु आतजातं नमामि अंजनिगर्भसंभूतमायु पुत्रो महाबलः कुमारो ब्रह्मचारी च हनुमन्ताय नमो नमः लोकाभिरामं रणरगधीरं राजीवनेत्रं मृगोंशनाथं कारुण्यरूपं करुणाकरन्तं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतावृषं वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं हे दुख भंजन मारुति नंदन सुनी मेरी पुकार पवन सुत विनती पवन सुत विनती ओ आशीष दिन निधि के सिंहासनस्थं पदं भोजतेजस्पृति प्रदेशं विधीन्द्रादिदेवै सदा सुल्यमानं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं महायोगपीठे तटे भीमरत्यां वरं पुण्डलीकाय धातुं मुनन्द्रे समागततिष्ठन्तमहानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं पंढरीचा देव राजा दंडवत तुझे पाया दंडवत तुझे पाया दंडवत तुझे पंढरीचा देव राजा दंडवत तुझे पाया हो दंडवत तुझे पाया दंडवत तुझे पंढरीचा देव राजा दंडवत तुझे पाया पंढरीचा देव राजा दंडवत तुझे हो दंडवत तुझे पाया दंडवत तुझे पाया तुझे पाया तुझे पाया तुझे पाया हरीशा देवराया दंडवत तुझे पाया आइए हनुमंत विराजिए कथा करुमती अनुसार प्रेम सहित गादि जुलो बधारिजिए पवन कुमार जय जय श्री राधारम जय जय नवल किशोर जय गोपीचित चोर प्रभु जय जय माखन चोर श्री राधा मेरे स्वामिनी मैं राधे जी खुदास जन्म जन्म मुहि दे जियो श्री वृंदावन निवास अष्ट सिद्धि नवनिधि के दाता असबर दीन जानकी माता राम रसायन तुम्हारे पासा सदा रहो रघुपति के दासा सेवे लागी सेवक झालो तुम चला गलो निज चरीना आहो स्वामी तुकया देवा ओ यावरी न करावा अभेरू सेवे लागी सेवक झालो तुम चला गलो निज चरीना आहो स्वामी तुकया सेवरागी देवक डालो तुम चाला गेलो
करे संतांच्या, जिंकावा संसार येणे नावे तरी शुर, एर कायती बापुडी कीर अहंकाराची घोडी प्रसूत. प्राप्त स्थळी कीर्तन रूपी सेवे करता निवडील भंग, देवाच्या सुप्रसिद्ध साधू वैराग्याची मूर्ती म्हणत पुतळे श्री संत श्रीमंत जगद्गुरु श्री तुकोबाराय आणि श्री तुकोबारांच्या अभंग संहितेमधील अभंग गाथेमधील 4 चरणाचा या जगतामध्ये शूरवीर कोणाला म्हणता हे सांगणारा भंग कीर्तन रूपी सेवे करता निवडला. विठाला विठाला भावार्थाने नामसळ अर्थ जर बघितला तर फारच सोपा आहे. प्रस्तुत अभंगामधनं जगद्गुरु श्री तुकोबारा म्हणता खऱ्या अर्थानं या जगतामध्ये तो शूर आहे, या जगतामध्ये तो वीर आहे. कोण? ज्याला प्रपंच जिंकता आला, ज्यानं प्रपंच जिंकला, खऱ्या अर्थानं ज्यानं संसार जिंकला, त्याच्या जीवनामध्ये खऱ्या अर्थानं त्याला शूर म्हटलेलं आहे. आता तसं जर पाहिलं तर प्रपंच कोणता? फक्त आपल्या जीवनामध्ये विवाह करणं, मुलं बाळ हा प्रपंच नाही. जन्म मरणाला सुद्धा काही ठिकाणी प्रपंच म्हटलंय, षडविकाराला सुद्धा त्या ठिकाणी प्रपंच म्हटलेलं आहे. याचं चिंतन आपण पुढे करणारच आहे. पण महाराज म्हणतात त्याला शूर म्हणतात ज्यानं संसार जिंकला, नाही तर बाकीचे सगळे बापुडे आहे. हे अहंकार रूपी घोडीवरती त्या ठिकाणी स्वार झालेले, पण ज्यांनी हृदयामध्ये भगवान परमात्म्याला धारण केलं, त्यांच्या जीवनामध्ये त्यांना प्रपंच जिंकता आला. आणि खऱ्या अर्थानं तेच या जगतामध्ये शूर आहे, तेच या जगतामध्ये वीर आहे. आणि जे कीर अहंकाराच्या घोडीवरती त्या ठिकाणी स्वार झाले, महाराज म्हणतात त्यांच्या जीवनामध्ये काही शिल्लक राहत नाही. पण ज्याच्या जीवनामध्ये ज्यानं हृदयात देवाला धारण केलं, संसार जिंकण्याकरता प्रयत्न केला, तुकोबारा म्हणतात त्याचीच सतकीर्ती या जगतामध्ये शिल्लक राहते. बाकीचे सगळे बापुडी आहे, ते कीर अहंकाराच्या घोडीवर स्वार झालेले. विठाला रुपये सेवेला सुरुवात करण्यापूर्वी अल्पासा परिहार द्यायचा, तो म्हणजे असा: चैतन्य कानिपनाथ मंदिर वर्धापन दिन सोहळा. मला वाटतं वर्ष 4थे, आणि या 4थ्या वर्षामध्ये चालत असलेला भव्य कीर्तन महोत्सव, ज्ञानयज्ञ सोहळा व श्री नवनाथ भक्तिसार पारायण. आणि म्हणून त्या माध्यमातून खऱ्या अर्थानं आज ही 3ऱ्या दिवसाची कीर्तन रूपी सेवा खऱ्या अर्थानं समस्त ग्रामस्थांच्या माध्यमातून, चैतन्य कानिपनाथ महाराज भक्त परिवाराच्या माध्यमातून, खऱ्या अर्थानं आमचे गणेशनाथ माऊली थोरात असेल बाबांच्या माध्यमातून, या ठिकाणी नेसोक्षांच्या माध्यमातून आला, आमचे दिलीप महाराज रसाळ श्री महाराजांच्या माध्यमातून प्राप्त झालेला हा सुयोग खऱ्या अर्थानं मी माझं परमभाग्य समजतो. त्या माध्यमातून खऱ्या अर्थानं आजच्या कार्यक्रमाचे संयोजक आहे दत्तू रसाळ, संतोष रसाळ, त्यांना सुद्धा त्या ठिकाणी मनापासून धन्यवाद आहे. अन्नदाते आहे श्री सर्जेराव ढोमसे, नवनाथ लोखंडे, वाल्मिक ढोमसे. या अन्नदात्यांकरता, संयोजकांकरता एकदा जोरदार टाळी वाजवा, त्यांनाही मनापासून धन्यवाद आहे. त्याच पद्धतीनं त्या ठिकाणी गायनाकरता उपस्थित असलेले आपलेच गावातील त्या ठिकाणी आमचे संदीप महाराज आहे, बाळासाहेब महाराज कदम, संजय महाराज कदम, जयवंत महाराज कदम, शरद महाराज, त्याच पद्धतीनं शिवाजी आबा, शिवाजी कदम, राजू माऊली, संपूर्ण नेवरगावकर भजनी मंडळ, अगदी गोड माझ्यावरती प्रेम करणारं हे मंडळ आहे. सगळ्यांना धन्यवाद देतो. त्याच पद्धतीनं खऱ्या अर्थानं या ठिकाणी उपस्थित असलेले गोड गायनाचार्य आमचे हरिभक्तपरायण दिलीप महाराज, ते या ठिकाणी साथसंगत करतात, त्यांनाही धन्यवाद आहे. या बाजूला गोड गायनाची साथसंगत करता आमचे पोपट महाराज अर्थात पप्पू महाराज, त्यांनाही धन्यवाद आहे. गोड हार्मोनियम वादक, 2 भालदार चोपदार. त्याच पद्धतीनं आमचे हरिभक्तपरायण समाधान, तुमच्याकडे पाहिल्यानंतर खरंच समाधान वाटतं. समाधान महाराजांकरता एकदा टाळी वाजवा, त्यांनाही धन्यवाद आहे. आमचे धनंजय महाराज आहे. या बाजूला गोड मृदंग क्षेत्रामध्ये ज्यांचं भलं मोठं नाव आहे, कमी कालावधीमध्ये ज्यांनी मोठं नाव केलं, आमचे ओंकार बाबा, विनेकरी बाबांपासून सगळे टाळकरी, हे विद्यार्थी मंडळी, सगळे समस्त ग्रामस्थ, महाराजांपर्यंत संशिष्टीम, सगळ्यांना धन्यवाद. आणि विशेष म्हणजे खऱ्या अर्थानं आपल्या सप्ताहाचं आकर्षण म्हणून ज्यांच्याकडे बघितलं जातं, भजन क्षेत्रामध्ये तुम्ही बघा, एखाद्या कीर्तनाच्या थंबनेलला जर आबांचा फोटो असेल तर त्या कीर्तनाला कमेंट कीर्तनकाराला कमी, आबांना जास्त असतात, नाही का? सगळेजण म्हणतात तिथं आबा आहे ना, मग तिथं कोणी कीर्तनकार उभा करा. पण आवाजाचे बादशाह उभा असल्यानंतर, भजन भीष्म उभी असल्यानंतर तिथं काय कमी पडणार आहे, नाही का? विशेष म्हणजे मी माझ्या जीवनामध्ये खऱ्या अर्थानं, आबांच्या जीवनामध्ये खऱ्या अर्थानं आबांचा पाठा जर पाहिला तो काही आगळं वेगळं ज्ञान आबांच्या जीवनामध्ये, आबांची साधना सुद्धा
देव उग नाव त्या ठिकाणी मोठं करत नाही. नाही तर काही काही माणसं तवाच उदयाला येतात आणि तवाच गुप्त होता महाराज, नाही का? काही काही मागं ते एक लड्डू मुत्या बाबा आला होता आणि आला आणि तसाच गेला. मग त्या फॅन सोबत गेला का काय का ते त्याची काही गॅरंटी संपला. पण आमच्या आबा त्या काळातच जी क्रांती होती ती आजही क्रांती आणि पुढेही राहणार आहे. आणि विशेष म्हणजे आपण असल्यानंतर कीर्तनात इतका आनंद, कीर्तन करायला काही करण्याची गरज नाही महाराज, आपोआप वातावरण निर्मिती होते. याला कारण असं आहे, आबांचं नाव आहे रविदास. रवी म्हणजे सूर्य. बघा, आपल्याला दिवसाचा आनंद बाबा केव्हा वाटतो? ज्या वेळेला धुका असेल, लय बादड पडलेलं, तेव्हा आनंद वाटतो का? नाही. सूर्य उगवला, रवी उगवला का तो दिवस मात्र प्रसन्न वाटतो. तो रवी उगवल्यानंतर जसा दिवस प्रसन्न वाटतो, तसे आमचे रविदास महाराज आले का कीर्तनात प्रसन्नता वाटते महाराज, नाही का? आमच्या आबांच्या बाबतीमध्ये गाडीत जर बसलेले असेल ना, कीर्तनकार गायक वादक फक्त याचं त्याचं कुटळ आमच्या आबांच्या जीवनात कधीच नाही महाराज. आमचे गुरुवर्य माऊली सुद्धा सांगत असतात, आबांचा अखंड रामकृष्ण हरी जप, हनुमान चालीसा असेल, नवे नवे संध्याकाळी असेल तर हरिपाठ, पहाटे कुठं प्रवासाला निघाले तर काकडा भजन होणार म्हणजे होणार. काही कीर्तनकार असे का ते काकडा करत नाही. पण आमच्या आबांच्या जीवनामध्ये, आणि मी या करता खऱ्या अर्थानं माझे गुरुवर्य काल ज्यांची सेवा झाली ते माझे गुरुवर्य, पण ते गुरुवर्य असताना सुद्धा मी आबांना सुद्धा गुरुस्थानी मानतो महाराज, गुरुस्थानी. कारण अशा माणसाकडे बघून जर जीवन जगलं ना, आपल्या जीवनात कधीही चुकीचं पाऊल पडू शकत नाही. म्हणून आबांनाही धन्यवाद आहे. आमचे शरद काका आहे, गोड शूटिंग करत आहे, माझा कीर्तनकर चॅनलचे मालक, त्यांनाही धन्यवाद आहे. गोड एकदा साऊंड सिस्टीम करतात, तेवढं जोरदार टाळी वाजवा. मातुरडग पितुरडग सगळ्यांना त्या ठिकाणी धन्यवाद देतो आणि सेवेला प्रारंभ करतो. कारण वेळ भरपूर झालेला आहे. कमी कालावधीमध्ये गोड शिमतान मांडण्याचा प्रयत्न करणार आहे. मला आनंद वाटला खऱ्या अर्थानं. आल्या आल्या आमचे गणेश बाबा ज्या वेळेला आले महाराज, गणेशनाथ बाबा, मला ओळखायला सुद्धा येईना का हे बाबा इथं असतील. नाही तर मी अनेक बाबांकडे कीर्तन केले, अनेक खऱ्या अर्थानं आबाई होते, आबांनाही माहिती, अनेक बाबा फिरलो आम्ही महाराज. पण ते बाबा तिथं गेल्यानंतर इतके वजनात महाराज, खऱ्या अर्थानं ते आम्हाला जे हरी सुद्धा घालत नव्हते. पण आमचे गणेश बाबा इतकी नम्रता, मी त्यांचा वावा मोठेपणा म्हणून नाही सांगत, पण आल्या आल्या महाराज तुमचं दर्शन घेऊ द्या. म्हटलं हो, आम्ही एवढे मोठे नाही, तुम्ही नाथांची फार मोठी सेवा त्या ठिकाणी करताय. पण तरी सुद्धा नाथ संप्रदायामध्ये सेवा करत असताना आमच्या गणेश बाबांनी काय कमवलं मला माहिती नाही. कारण त्यांचा माझा एवढा जवळीक त्या ठिकाणी एवढी जवळीक नाही. पण मी सगळ्यात मोठं त्यांना एकदा बघितल्या सांगून जाईल. कारण नाथांची सेवा करता करता नाथांनी तुम्हाला काय दिलं मला माहिती नाही, पण नाथांनी सगळ्यात मोठं करणारा नम्रता नावाचा गुण मात्र भरभरून तुम्हाला दिला, भरभरून दिला. मृदु सभाये नवीनीत तैसे सजनाचे चित्त जाती अपंगिता नाही, जाती अपंगिता नाही, त्याची धरे जो हृदय जगार जास्त बोलण्यापेक्षा आबांनी प्रमाणच देऊन टाकलं. खऱ्या अर्थानं मृदू सभाय नवनीत तैसे सज्जनाचे चित्त, त्याला सज्जन म्हटल्या जातं. आणि मला वाटतं ती श्री महाराजांच्या जीवनामध्ये आहे, ती नाथांच्या कृपेनं. आणि इथं आल्यानंतर इतका आनंद वाटला महाराज. ज्या वेळेला मी दर्शन घेतलं, मी तुम्हाला प्रामाणिकपणे सांगतो महाराज, या मंदिरात इतकी पवित्रता आहे. मी दर्शनाला आल्यानंतर आबा तिथं गेल्यानंतर आपल्या जीवनातला जो काही शीनभाग असेल तो आपोआप निघून जातो. आपोआप काय प्रसन्नता असेल मला माहिती नाही, पण नाथ सर्वश्रेष्ठ आहे. आणि म्हणून खऱ्या अर्थानं नाथांची तुम्ही सेवा करता, तुम्हालाही धन्यवाद आहे. मातुरडग पितुरडग सगळ्यांना धन्यवाद. मी जास्त वेळ सेवा अजिबात करणार नाही. अगदी अगोदरच उशीर झाला. आता वेळ 7 ते 9ची, थोडं उशिरा सुरुवात झालं. 9 नंतर भोजन आहे, बरोबर आहे का नाही? म्हणून मी बाबा वेळेत आवरणार. याचं कारण असं आहे, खऱ्या अर्थानं कीर्तन काय रोजच आहे, शेवटी महाप्रसाद महत्वाचा, नाही का? म्हणून मी वेळेत आवरण्याचा प्रयत्न करणार आहे. पहिल्यांदा मी तुम्हाला ना
साष्टांग प्रणिपात करतो. पार त्या तिकडे बसल्या होत्या, मला का घाबरत होत्या का काय काय नाही का, पण आमच्या बाबांनी बोलवल्या सगळ्या. तुम्हाला सगळ्यांना मनापासून धन्यवाद देतो आणि खऱ्या अर्थानं सेवेला प्रारंभ करतो. विढाला विढाला अभंग कीर्तन रूपी सेवे करता तुकोबरायाचा निवडला. हा अभंग घेण्याचं कारण असं आहे, जर नाथांच्या नवे नवे कानिपनाथांच्या द्वारामध्ये जर कीर्तन असेल तर नाथांचं वर्णन व्हावं, त्या माध्यमातून हा अभंग निवडण्याचा प्रयत्न केला. आणि खऱ्या अर्थानं तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादानं रामायण असेल, शिवपुराण असेल, भागवत असेल, नवनाथ कथा सुद्धा अगदी आबा अनेकदा केल्या. नर्मदा महापुरांत नर्मदा मैयाच्या तटावरती जिथं नर्मदा मैयाचा उगम झाला तिथं छत्तीसगड राज्यामध्ये अमरकंटक नावाच्या क्षेत्रामध्ये केला. विशेष म्हणजे 3 दिवस 2 पीठाचे शंकराचार्य सुद्धा आबा तिथं होते आणि चातुर्मासाच्या सांगतेच्या निमित्तानं तिथंही कथा करण्याचा, त्या पद्धतीनं नवनाथ कथा सुद्धा अनेक केल्या. त्या माध्यमातून जर नाथांचं वर्णन असेल, नाथांचा दरबार असेल तर तिथं नाथांचंच वर्णन व्हावं, त्या माध्यमातून हा अभंग निवडण्याचा प्रयत्न केला. या जगतामध्ये शूर कुणाला म्हणायचं, वीर कुणाला म्हणायचं, ज्यांनी संसार जिंकला, खऱ्या अर्थानं ज्यांनी या प्रपंचाला जिंकलं त्यांना शूरवीर म्हणायचं. आणि मला वाटतं या प्रपंचाला, या संसाराला जिंकण्याची ताकद अनेक महात्म्यामध्ये होती. पैकी विशेष खऱ्या अर्थानं 2 जणांमध्ये, एक नवनाथ आणि दुसरे आहे हनुमंतराय महाराज. यांच्यामध्ये विशेष संसार जिंकण्याची क्रांती. तसं तर नाथ संप्रदायासारखा श्रेष्ठ संप्रदाय. एखादा म्हणशील महाराज तुम्ही तर वारकरी संप्रदायाचे, एक दिवस नाथांच्या दरबारात कीर्तन, नाथांचं वर्णन करायला लागले, असं नाही. वारकरी संप्रदाय आणि नाथ संप्रदाय हा भिन्न नाही आहे. सगळ्यात महत्वाचा प्रश्न तो वैष्णवानं कुठला भेदच करू नये महाराज, कारण भेदाभेद भ्रम अमंगळ म्हटलेलं आहे, अमंगळ. म्हणून कधीच कोणी आपल्या जीवनामध्ये हा त्या संप्रदायाचा, हा या संप्रदायाचा, किंवा हा आपल्या जीवनामध्ये, आणि नाथ संप्रदाय वारकरी संप्रदाय एकच आहे. मला वाटतं आदिनाथांपासूनच निवृत्तीनाथ दादांपर्यंत, माऊली ज्ञानोबारायांपर्यंत ती परंपरा आली आणि तिथूनच वारकरी संप्रदायाची उत्पत्ती झाली. वारकरी संप्रदायाशी, नाथ संप्रदायाशी आदि गुरु जर कोण असेल तर खऱ्या अर्थानं ते भगवान शिव. शिरोमणी महादेव, शिरोमणी हे महादेव, सगळ्यात मोठे नाथबाबा म्हणता वैष्णव कोणते असेल तर शिरोमणी महादेव. महादेव हे सगळ्यात मोठे वैष्णवामध्ये शिरोमणी आहे. आता ऐका, खऱ्या अर्थानं मग त्यांच्याकडून हे ज्ञान आपल्यापर्यंत कसं आलं, आणि विशेष म्हणजे नाथ संप्रदायाकडे हे ज्ञान कसं आलं, नाथांकडून आपल्याकडं कसं आलं, आणि हे नाथ कोणते. नाथांच्या जीवनाचा जर विचार केला तर फक्त नवनाथ ग्रंथामध्येच नाथांचं वर्णन आहे असं नाही. आपण अन्य पुराण बघितलेच नाही, अन्यथा अन्य पुराणामध्ये सुद्धा तितकंच वर्णन आहे. मला वाटतं खऱ्या अर्थानं आपण जो ग्रंथ त्या ठिकाणी पारायणा करता घेतलेला आहे नवनाथ भक्तिसार नावाचा, या नवनाथ भक्तिसार नावाचा ग्रंथ जर सोडला तर आपली असा भ्रम आहे का अन्य ग्रंथामध्ये नाथांचं वर्णन नाही, पण आपण अन्य ग्रंथामध्ये पाहिलंच नाही. अन्यथा नवनाथ भक्तिसार नावाच्या ग्रंथामध्ये, मला वाटतं हा ग्रंथ लिहिलेला आहे धुंडीराज कवी मालू यांनी, हा ग्रंथ लिहिलेला आहे. यांनी जितकं गोड नाथांचं वर्णन केलं ना, त्यापेक्षा सुद्धा अन्य पुराणामध्ये सुंदर वर्णन आपल्याला सापडतं. नवे नवे त्याच तोलामोलाचं आपल्याला सापडतं. नाथांचं वर्णन फक्त नवनाथ ग्रंथामध्ये असं नाही. तुम्ही भागवत ग्रंथ बघा, भागवतामध्ये सुद्धा असं वर्णन आहे आबा, हे नव नारायण कोण आहे, हे नवनाथ कोण आहे. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे हे नवनाथ नव नारायण आहे. कवी नारायण असेल, हरिनारायण असेल, अंतरिक्ष नारायण असेल, प्रबुद्ध नारायण असेल, आपल्याला सगळ्यांना माहिती आहे या नव नारायण त्या ठिकाणी अवतार आलेले. पण हे नव नारायण नेमके कोण आहे तर भागवतामध्ये शुकदेवजी महाराज राजा परीक्षितीला सांगता, खऱ्या अर्थानं ऋषभदेवाला अनेक पुत्र होते,
पैकी ऋषभदेवाचे हे 9 नारायण, हे 9 पुत्र हे ऋषभदेवाचे पुत्र सांगितलेले. आणि म्हणून याच 9 नारायणानं नवनाथ म्हणून त्या ठिकाणी अवतार घेतला. मग हे कसे अवताराला आले? प्रसंग असा निर्माण झाला. काय झालं माहिती आहे का? ज्या वेळेला द्वापार युगाचा समाप्तीचा काळ आहे आणि कलियुगाला त्या ठिकाणी प्रारंभ होणार, द्वापार युगाचा समाप्तीचा काळ लागला. अशा अवस्थेमध्ये भगवान कृष्ण परमात्म्यानं यदू सभा भरवली आणि 9 नारायणांना आबा त्या ठिकाणी आमंत्रण दिलं. 9 नारायण तिथं त्या सभेकरता उपस्थित झाले आणि नंतर भगवान परमात्म्याचं आमंत्रण तिथं आगमन तिथं झालं. भगवान परमात्म्याला 9 नारायणानं त्या ठिकाणी विचारलं, का हो आम्हाला कशा करता या ठिकाणी बोलवलं, इथं बोलवण्याचं प्रयोजन काय? तर म्हणले, आतापर्यंत आपण जसे वेगवेगळे निराळे अवतार घेतले तसे आपल्याला इथून पुढे सुद्धा आता सुद्धा अवतार घ्यायचे. तुम्ही 9 नारायण नवनाथ त्या ठिकाणी व्हा. मग कवी नारायणानं कोण व्हायचं, हरिनारायणानं कोण व्हायचं, अंतरिक्ष नारायणानं कोण व्हायचं, असं त्या ठिकाणी पिप्पलायन नारायणानं कोण व्हायचं, प्रबुद्ध नारायणानं कोण व्हायचं, प्रत्येकाला अवतार परंपरा सांगितली. कधी कोणत्या ठिकाणाला त्या ठिकाणी अवतार घ्यायचा सर्व त्या ठिकाणी सांगितलं. आणि भगवान परमात्मा निघून गेल्यानंतर जन्म कसं होणार काय हे सगळं सांगितल्यानंतर सगळेजण शुकदेवजी महाराज ज्या ठिकाणाला आराधना करत होते त्या ठिकाणाला त्या ठिकाणी जातात आणि आपल्या अवताराची प्रतीक्षा करतात. कालांतरानं प्रसंग असा निर्माण झाला, एका मच्छीच्या उदरामध्ये कवी नारायणानं त्या ठिकाणी प्रवेश केला. मच्छीच्या उदरामध्ये ज्या मच्छीनं ब्रह्मतेज गिळलेलं आहे त्या मच्छीच्या उदरामध्ये त्या ठिकाणी प्रवेश केला कवी नारायणानं आणि खऱ्या अर्थानं मच्छीच्या उदरामध्ये वाढायला लागले. मग वाढायला लागल्यानंतर माझ्या मत्स्येंद्रनाथांच्या जीवनामध्ये इथं प्रगट झाल्यानंतर आदिनाथांनी ज्ञान नाही, आईच्या उदरामध्ये असतानाच ज्ञान दिलं. प्रसंग असा निर्माण झाला, ज्या वेळेला खऱ्या अर्थानं पार्वती मातेनं त्या ठिकाणी विचारलं, का हो तुम्ही अमर आहे, मला पुन्हा पुन्हा जन्म पुन्हा पुन्हा मृत्यू, याला कारण काय? म्हणले, मी अमर कथेचं श्रवण केल्यामुळं मला जन्म मरण नाही, पण खऱ्या अर्थानं तू अमर कथेचं श्रवण न केल्यामुळं तुला जन्म मरण त्या ठिकाणी अखंड चालू आहे. मग मला सुद्धा ती अमर कथा सांगा ना म्हटली. ती कुठेही सांगता येत नाही, त्याला जागा पवित्र असावी लागते महाराज, बरोबर आहे का? जागा पवित्र असावी लागते. आणि मला असं वाटतं मनामध्ये श्रद्धा सुद्धा असावी लागते. बघा, आपल्या मनात श्रद्धा असेल तरच कीर्तनकारांचा प्रभाव आपल्यावरती पडणार बाबा. अन्यथा किती कीर्तनकार आले, काही काही लोक तर आम्हाला पाहिले म्हणते, महाराज तुमचं वय किती? मग तर लईच कमी, तुमच्यापेक्षा मोठ्याने आम्ही उघडून पेलो, नेमका रस नाही टाकून प्याला का काय बुवा, नाही का? अवघड असं असेल तर काही नाही महाराज, श्रद्धा ठेवा. आणि माझं याच्याही पुढे जाऊन सांगणं आहे, कुठल्याच कीर्तनकारामध्ये चूक काढू नका, कोणत्याच नका. एखादा कीर्तनकार एखादं गीत म्हणत असेल, एखादा कीर्तनकार शेरशारी, हा ते म्हणणं चुकीचंच आहे आबा, म्हणूच नाही, मी त्याच्या विरोधात आहे. पण खऱ्या अर्थानं तरी सुद्धा पूर्ण कीर्तनात एखादं गीत म्हणत असेल, जाऊ द्या, म्हणू द्या, त्याचं कर्म त्याच्याजवळ, खऱ्या अर्थानं त्याचं प्रायश्चित्त तो भोगेल. पण आपण का त्याच्यामध्ये पापाचे वाटेकरी होता? बघा, काही काही लोक एखादं गीत जर कीर्तनामध्ये झालं ना, ते देवाला अनुसरून असू द्या कोणाला अनुसरून, काही काही लोक म्हणते, अरे हे का कीर्तन आहे का? हा तर तमाशा आहे. कीर्तनाला तमाशा म्हणण्याचं पाप कधीच करू नका. कारण एक गीत म्हटल्यामुळं जर तुम्ही त्याला तमाशा म्हणत असेल, पण 2 तासाच्या कीर्तनामध्ये 2 तरी ओव्या ज्ञानोबारायचे आले असेल, 2 तरी प्रमाण तुकोबारायचे आले असेल ना, 2 तरी प्रमाण माझ्या नाथबाबांचे सकल समताचे आले असेल ना महाराज. खऱ्या अर्थानं तुम्ही त्या कीर्तनाला तमाशा म्हटल्यामुळं खऱ्या अर्थानं तमाशा म्हटल्याचं पाप खऱ्या अर्थानं आपल्याला सुद्धा भोगावं लागणार आहे. अरे त्याला तमाशा म्हणू नका, निदान तो गादीवरती तरी नारदांच्या उभा एवढं तरी विसरू नका. म्हणून कधीच कोणाचे दोष काढू नका. श्रद्धा मनामध्ये सगळ्यात महत्वाची म्हणजे बघा, श्रद्धा असली पाहिजे, जागा पवित्र असली पाहिजे. आणि मला वाटतं आता तर ते युट्यूबमुळं, याच्यामुळं, टीव्हीमुळं कुठे बी काही जर म्हणलं चालत्या कीर्तनाला नाही बुवा, आता युट्यूबला पडलच म्हटले, मग आपण इडत पडल्या ऐकू म्हणले, नाही का? त्याच्यामुळं काही नाची माग बस आणि ते फोन ऐकायचं कुठं बस म्हणजे ठके. काही लोक म्हणते, ठके या बाबाचं ऐकायला आलो, हा बाबा तर मी ऊस निमता ऐकते म्हणले, नाही का? पण बघा, खऱ्या अर्थानं म्हणले योग्य जागा, पवित्र जागा त्या ठिकाणी असावी लागेल. चला, गंगा मैयाच्या अर्थात यमुना मैयाच्या तटावरती आले आणि पार्वती मातेला त्या ठिकाणी नियम सांगितले. बघ, मी तुला कथा सांगणार आहे, पण कथेचे काही नियम आहे. कथा श्रवण करत असताना मध्ये मध्ये हुंकार द्यायचा. हा बरोबर आहे, थोड्याशा माना डोलवत चालायच्या, नाही का? इथले श्रोते फार बरे आबा, ते निदान विनोद केल्यानंतर हसता, नाही का?
नाही तर एका ठिकाणी बाबा मी कीर्तनाला गेलो, मी गावाचं नाव नाही सांगत नाही का, नाही तर जातील द्या काढलं नाही का, द्या मा पोट पाय नाही का, एक तर आधीच एवढं पोट आहे, द्या त्याच्यावर पाय नाही का. मी कीर्तनाला गेलो, आबा एक जण असं पुढं बसलेला, मी विनोद केला, हसणार नाही. मी विराचा प्रसंग, ते रडून हसणं, मला कसं नसं व्हायला लागलं. असे हे जर नेवरगावचे जसं भजनी मंडळ महाप्रेमाचं, तसं मी एका महाराजांना बोलू म्हणलो, म्हणजे काय झालं महाराज, मला ते समोरचे काही हसाना बिन रडा बी, मी रडू न पाहिले हसू न पाहिले, नेमकं झालं काय ते सांगा. म्हणले महाराज त्यांचा लोड घेऊ नका. म्हणलं पण मला लोड येऊ राहिला ना, मी हसू न पाहिलं, रडू न पाहिलं, काहीच व्हायना, ते हसाना बी रडाना बी. म्हणले महाराज त्यांचा लोड घेऊ नका, ते बैल नाही का. म्हणजे बघा असं असून जमणार नाही का. म्हणले मध्ये मध्ये हुंकार त्या ठिकाणी दिला पाहिजे. अजून कथा श्रवण करताना जास्त भोजन करायचं. गणेशनाथ बाबांना फार गोड आयोजन केलं, 7 ते 9 कीर्तन नंतर भोजन मारा नाही का. नाही तर काही काय असे जेव्हा त्या शेट्ट चलून जेवण, नंतर जेवण काही करा कुठं पडा नाही का. नाही तर काही काय आधी असे जेव्हा त्या मारा, नंतर कीर्तन तू निवांत घरी आराम कर. बरं उन्हाळ्याचे दिवस असले काही काही पंक्तीला मठ्ठा राहतो मारा नका. बरं मठ्ठा प्यायचं काय आसपेस करावं का नाही. आपल्याकडं म्हण आहे काका, काय अन्न लोकाचं आहे, पोट काय लोकांचं. मी एका लग्नाला गेलो बाबा, एक जण अर्धा बादली मठ्ठा प्यालो, अर्धा बादली, कुठं काय आसपेस आहे का नाही. आणि वरून तो म्हणा लागला मारा लय पोट दुखायला लागलं. म्हणलं तो पोट फुटायला पाहिजे, आता दुखायला नाही पाहिजे नाही का. पण बघा म्हणले भोजन कमी करायचं, मध्ये हुंकार त्या ठिकाणी द्यायचा. सगळं म्हटल्याबरोबर त्या ठिकाणी कथेला प्रारंभ झाला. आणि जे कथेला प्रारंभ झाला, पार्वती मातेला झोप लागली. अशा बऱ्याच पार्वत्या इथं बसलेल्या आहेत का भगवान शिवकथा सांगायला लागली का त्यांना डुकलात लागून जातात. तेव्हा ऐकलं ती होती, हा ऐकला आता तुमचं रोजचीच कटकटी म्हणली, त्याला काय करायचं नाही का. पण बघा त्या वेळेला त्या ठिकाणी त्यांना झोप लागली. पण मच्छीच्या उदरामध्ये कवी नारायणानं त्या ठिकाणी ती कथा श्रवण केली. कथा संपली आणि त्या वेळेला पार्वती मातेला विचारलं, का ग कथा कशी होती. ती म्हणले लईच गोड होती. म्हणले मला झोप लागली सुरुवात झाल्यापासून. म्हणले झोप लागली कथा गोड म्हणती. म्हणले अहो घरी झोपेच्या गोळ्या घेऊन झोप येत नाही, इथं जे तुम्ही सुरुवात केली तर पुंडलिका वरदेवला जाग आली म्हणले नाही का. काय गोड कथा होती म्हणले नाही का. काही काही भाग्यवान मनुष्य घरी झोपेच्या गोळ्या घेऊन झोप येत नाही, पण कीर्तनात आल्यावर जे रामकृष्ण हरी सुरू झालं का जे विठ्ठलला जाग येते नाही का. वरून म्हणते बरं झालं बाय मला जाग आली नाही तर पंगत सुटली असते, कीर्तनाचं काही होऊ नाही का. पण बघा खऱ्या अर्थानं म्हटले मला जे म्हणजे कथा ऐकली नाही, तू झोपली होती. म्हटले हो. मग कथा कोणी श्रवण केली. त्यावेळेला म्हटले मच्छीच्या उदरामध्ये कवी नारायणाने श्रवण केली. त्यावेळेला खऱ्या अर्थानं एक गुरु एक शिष्य परंपरा, चोरून कथा श्रवण करण्याकरता परवानगी नव्हती. म्हणून शिवाला राग आला, आपला त्रिशूळ फेकला. आणि मला वाटतं त्याचा अपमान होऊ नये म्हणून कानाचं छेदन त्या ठिकाणी झालं. आणि कालांतरानं प्रसंग असा निर्माण झाला, त्या मच्छीनं एक अंड त्या ठिकाणी दिलं. अंड दिल्यानंतर काही बकपक्षी तिथं हे खाण्याचा पदार्थ असेल म्हणून आले. त्यांनी टोचा मारल्या आणि त्यातून खऱ्या अर्थानं ते खाण्याचा पदार्थ नसून त्यातून एक बालक जन्माला आलं. ते बालक जन्माला आल्यानंतर ते रडायला लागल्याबरोबर सगळे पक्षी त्या ठिकाणी निघून गेले. तिथे एक कामिक नावाचा कोळी मासे पकडण्याकरता आला. आणि तो पाण्यामध्ये जाळं टाकून मासे पकडणार, तेवढा त्याच्या कानावरती लहान बालकाचा रडण्याचा आवाज. तो म्हणतोय कुणाचा आवाज आहे, कोणत्या दिशेनं. तो त्या दिशेनं गेलं, पाहिलं या बालकाला उचलून घ्यावं. बरं आपल्या त्यालाही मुलबाळ नव्हतं, आनंद झाला. हे मुलगा जर नेलं तर किती आनंद होईल, यालाही समाधान वाटेल, आपल्यालाही मुलाचा आनंद वाटेल. पण याचे मायबाप जर नंतर आले आणि याचा शोध करायला लागले, याला सापडलं नाही तर त्यांना किती बरं दुःख होईल. मग याला न्यावा तर आई वडिलांना दुःख झालं तर नाही न्यावा. आणि याला कोणी आई वडीलच वारीसदार नसेल तर किंवा आई वडीलच सोडून गेले असेल तर काय करायचं, नेऊ का नको नेऊ का नको. त्यावेळेला आकाशवाणी झाली आणि सांगितलं, हे कामिका, अरे हे कोणी सामान्य मुलगा नाहीये, हा कवी नारायणाचा अवतार आहे, हा जगाचा उद्धार करणार आहे. आणि याचा जर तू सांभाळ केला तर तुझं त्रैलोक्यामध्ये त्या ठिकाणी नाव होईल. जगाचा मालक अर्थात कवी नारायणाचा अवतार हा मच्छीच्या उदरामध्ये वाढलेला आहे. याला घरी घेऊन जा. हा जगाचं पालन पोषण करण्याकरता, जगाचे दुःख दूर करण्याकरता त्या ठिकाणी आलेला आहे. आणि ऐक कामिका, हा मच्छीच्या उदरामधून प्रगट झाल्यामुळं याचं नाव मच्छिंद्र ठेव, मच्छिंद्र ठेव, मच्छिंद्र. मच्छी पासून झाले मच्छिंद्रनाथ, गोरंच जन्मले गौरी भस्मात, अग्निकुंडात
देव जय देव जय शंभनाथा व स्वामींद्रनाथा आरती ओवाळी हरडे भय चिंता जय देव जय देव जय देव जय शंभनाथा मच्छिंद्रनाथा आरती ओवाळी हरडे भय चिंता जय देव जय देव. आपण याला सुद्धा आरतीचं प्रमाण त्या ठिकाणी दिलं. मच्छीच्या उदरामधून प्रगट झाली म्हणून त्यांचं नाव मत्स्येंद्र. मच्छिंद्र नाही, मच्छिंद्र हा शब्द अपभ्रंश रूप झालेला आहे. खरं नाव आहे मत्स्येंद्र. त्यांना घरी आणलं, शारदवतेला सांगितलं, अगं ऐकलं का, देवानं आपल्याला असं नाही असं मुलगं दिलं. मत्स्येंद्रनाथांनी मोठं झाल्यानंतर काय क्रांती केली सोडून द्या, किंवा नाथ संप्रदायामध्ये काय ताकद आहे, नाथांची काय मोठी क्रांती. आजही आपल्या जीवनामध्ये आपलं सगळं दुःख दूर करण्याची ताकद नाथ संप्रदायामध्ये. याला कारण असेल, नाथांच्या जीवनामध्ये आबा नाथांनी आता चमत्कार करावा यात विशेष नाही. माझ्या मत्स्येंद्रनाथाचा सगळ्यात पहिला चमत्कार, नेवरगावकर सगळे कानिपनाथ भक्त मंडळ मी तुम्हाला सांगून जाईल. मत्स्येंद्रनाथ शेवळाला लहान होते, कामिक नावाचा कोडी घरी घेऊन आला. त्यांची पत्नी, तिचं नाव आहे शारदवता. तिला आनंद झाला, मला मुलबाळ नव्हतं, मला देवानं मुलगं दिलं. पण ऐका ना म्हणे, लहान मुलगा असेल तर खऱ्या अर्थानं त्याची भूक भागवण्याकरता माझ्या स्तनात दूध नाही, मग याला दूध पाजण्याकरता काय करायचं. मत्स्येंद्रनाथांना ज्या वेळेला शारदवतेनं आपल्या स्तनाला लावलं, खऱ्या अर्थानं स्तनाला लावल्याबरोबर मत्स्येंद्रनाथांच्या स्पर्शानं त्या आईच्या स्तनामध्ये दुधाची उत्पत्ती झाली. दुधाची हा सगळ्यात मोठा चमत्कार नाथांच्या जीवनामध्ये. आणि म्हणून खऱ्या अर्थानं मग तिथून पुढं खऱ्या अर्थानं त्यांच्या जीवनामध्ये भला मोठा प्रसंग घडला. कामिक मासे पकडण्याकरता जाता जाता 5-6 वर्षाचं वय असताना एक दिवस म्हटले, बाबा मलाही तुमच्या सोबत येऊ द्या. त्या माशांचं रक्षण करायला लावल्यानंतर ते मासे तडफडायला लागल्याबरोबर पाण्यात टाकले. कामिक आला, अरे मासे कुठे बाबा, तडफडायला लागले, पाण्यात टाकले. महाराज त्यांना एवढी त्यांची कीव येते, मग काय त्यांना मारायचं नाही, मग काय भीक मागून खायचं. अंतकरणामध्ये शब्द बिमला, भीक मागून खाय, पण कोण्या जीवाची हत्या करणार नाही. बाप मासे पकडण्याकरता गेले आणि इकडं जे धूम ठोकली, पळत सुटले, मंदराचल पर्वताच्या दिशेनं निघाले आणि 12 वर्ष तिथं तपश्चर्या केली. नंतर दत्तात्रय भगवान परमात्मा भगवान शिवजी आकाश मार्गाने येतात आणि त्यांना त्या ठिकाणी ज्ञान देता, अर्थात अनुग्रह देता. आणि मच्छीच्या उदरात असताना सुद्धा जो अनुग्रह दिला त्याची सुद्धा आठवण करून दिली. आता मच्छीच्या उदरात असताना भगवान शिवजीने अनुग्रह दिला का, ज्ञान सांगत होते पार्वती मातेला, पण पार्वती मातेला सांगता सांगता त्यांनी ग्रहण केलं म्हणून ते सहज लागलं. सहज महाराज म्हणता, आदिनाथ उमा बीज प्रगटले, आदिनाथ उमा बीज प्रगटले, आदिनाथ उमा बीज प्रगटले, आदिनाथ उमा बीज प्रगटले, मच्छिंद्राला दरे सहज स्थिती, मच्छिंद्राला दरे सहज स्थिती, मच्छिंद्राला दरे सहजती मच्छिंद्राला दरे, ची प्रेमपुत्रा गोरक्षाची दिली, पूर्ण कृपा केली गैली राधा, त्याची प्रेमभूता गोरक्षाने हरी, पूर्ण कृपा केली गैली गैली राधा. चंद्रा लादले, सहज स्थिती सहज लादलं. आणि मग त्यांनी पूर्ण कृपा गहिनीनाथांवरती, गोरक्षनाथांना ज्ञान दिलं. गोरक्षनाथांनी पूर्ण कृपा गहिनीनाथांवरती केली. आणि मग गयनी प्रसादे निवृत्ती दातार, गयनी प्रसादे निवृत्ती दातार, गयली प्रसादे निवृत्ती दातार, गयली प्रसादे निवृत्ती दातार, ज्ञानदेव सार चोजविले, ज्ञानदेव सार ज्ञानदेव सार चोजविले, मच्छिंद्राने बोध गोरक्षाची
माऊलींच्या जीवनामध्ये ज्ञानदेव सार चोजविले. माऊलीनं तो भक्तीचा मार्ग त्या ठिकाणी मोकळा केला. पण तिथपर्यंत आलेली जी ज्ञानाची परंपरा आहे ती मला वाटतं खऱ्या अर्थानं नाथ संप्रदायापासून आहे. नाथ संप्रदायापासून. नाथांच्या जीवनामध्ये नाथांसारखी साधना नाही, नाथांसारखा त्याग नाही, नाथांसारखं वैराग्य नाही. ज्या वेळेला 12 वर्ष तिथं आराधना केली त्यावेळेला दत्तात्रयांनी आदिनाथांनी अनुग्रह दिल्यानंतर सांगितलं, मत्स्येंद्रा बाबा एवढ्यावरती थांबून जमणार नाही. मग आपल्या जीवनामध्ये आपली साधना फलद्रूप होण्याकरता तीर्थयात्रा गरजेची. म्हणून 12 वर्ष तीर्थयात्रा करण्याकरता निघा. आपण ऐका निवरगावकर किती भाग्यवान आहे. मत्स्येंद्रनाथांना दत्तात्रयांनी आदिनाथांनी तीर्थयात्रेला पाठवल्यानंतर माझे मत्स्येंद्रनाथ तीर्थयात्रा करत करत भ्रमण करत करत सगळ्यात पहिल्यांदा जर कुठल्या तीर्थाला आले असेल तर मला वाटतं ते सप्तशृंगी गडावरती आपल्या नाशिक जिल्ह्यात आले. आपल्या नाशिक जिल्ह्यात फार भाग्यवान आहे. आणि तिथं आल्यानंतर त्या ठिकाणी त्यांनी विचार केला आपल्या अवताराचं कार्य काय आहे जगाच्या उद्धाराकरता. मग जसं आपल्या जीवनामध्ये माऊली ज्ञानोबा आहे या जगताकरता ज्ञानेश्वरी दिनार आहे, तसं या जगाचे दुःख निवारण करण्याकरता शाबरी विद्या नावाचा काव्य ग्रंथ द्यावा. आणि तो आई भगवतीच्या कृपेनं सगळ्या देवतेकडून आशीर्वाद प्राप्त करून द्यायचा. म्हणून आई भगवती समोर उभे राहिले आणि जागर मांडला. अनादि निर्गुण प्रगटली भवानी, अनादि निर्गुण प्रगटली भवानी, अनादि निर्गुण प्रगटली भवानी, अनादि निर्गुण प्रगटली भवानी. मोहमयी चतुर मर्दनाला गोरी, मोहमयी चतुर मर्दनाला गोरी, मोहमयी चतुर मर्दाला लागोरी, मोहमयी चतुर मर्दाला लागोरी. त्रिविध तापाची करवया झाडली, त्रिविध तापाची करवया झाडली, विविध तापाची करावया झाडली, विविध तापाची करावया झाडली. भक्त लागे तू पावची निर्वाणी, लागे तू पावसी निर्वाणी, लागे तू पावची निर्वाणी. भक्त लागे तू पावसी निर्वाणी. आईचा जोगवा हरी बोल. आईचा जोगवा वागे, आईचा जोगवा वागे, आईचा जोगवा वागे. आईचा जोगवा जोगवा मागे, आईचा जोगवा आईचा जोगवा मागे, आईचा जोगवा मागे. अनादि अंबिका भगवती, अनादि अंबिका भगवती, अनादि अंबिका भगवती, अनादि अंबिका भगवती. बोध परडी घेऊन हाती, बोध परडी घेऊन हाती, बोध करणी घेऊन हाती, बोध करणी घेऊन हाती. बोध ज्ञानाचा पाजळती, बोध ज्ञानाचा पाजळती. ज्ञानाचा पाजळती, बोध ज्ञानाचा पाजळती. उदो उदो भक्त नाचती, उदो भक्त नाचती. गोंधळा गोंधळा येई ओ जग जमले, गोंधळा येई ओ जग जमले, गोंधळा येई ओ जग जमले, गोंधळा येई ओ जग जमले. गोधळा येई हो जगदंबे, गोधळा येई हो जगदंबे, गोधळा येई हो जगदंबे, गोधळा येई हो जगदंबे. शृंगी मातेशी आराधना केली. आराधना केल्यानंतर कशा करता जागर केला, मला शाबरी विद्या नावाचा काव्य ग्रंथ लिहायचा जगाच्या उद्धार करता, दुःख हरण करण्याकरता. या करता सगळ्या देवतेचे आशीर्वाद तू प्राप्त करून दे. आईनं हात धरला, अश्वत्थ नावाच्या वृक्षाजवळ त्या ठिकाणी नेलं. सूक्ष्म रूपामध्ये असलेले सगळे देवता तिथं दाखवल्या आणि एक एक देवता प्रसन्न करता करता काय करायचं, पांढरीची वेल घ्यायची. अंजनेरी पर्वताजवळ हत्तीच्या आकाराच्या पायाच्या आकाराचे 100 कुंड आहे. प्रत्येक कुंडामध्ये एक एक वेल टाकायची, पाठीमागं फिरायचं. ज्या कुंडातली वेल जिवंत राहील त्या कुंडामध्ये त्या ठिकाणी स्नान करायचं. स्नान केल्यावर मूर्छा येईल. मूर्छा आल्यानंतर भगवान सूर्यनारायणाच्या आदित्याच्या 12 नावाचा जप करायचा. मूर्छा जाईल, कमंडलूमध्ये जल घ्यायचं, या वृक्षावरती शिंपडायचं. एका खेपेला एक देवता प्रसन्न होईल. अशा सगळ्या देवता त्या ठिकाणी प्रसन्न केल्या आणि तुमच्या माझ्यापर्यंत हे सगळं ज्ञान त्या ठिकाणी प्राप्त करून दिलं. अन्यथा काय गरज आहे नाथांच्या जीवनामध्ये एवढं वैराग्य धारण करण्याची, एवढं भ्रमण त्या ठिकाणी करण्याची. पण आम्ही संत महात्म्यंता आम्ही वैकुंठवासी आलो याचे कारणासी, बोलिले जे ऋषी साच भावी वर्तया, जाडो संताशे मार्ग, आडराणी भरले जग. या राहणाऱ्या जगाच्या उद्धारा करताच
त्या ठिकाणी आमच्या जीवनामध्ये आमचं प्रागट्य झालं. बघा, नाथांच्या जीवनामध्ये भोग अनुकूल नव्हती असं नाही आबा, नाथांमध्ये इतकी ताकद होती. एखाद्याच्या जीवनात भोग अनुकूल नाही, मग तो म्हणतो बा मी वैराग्य, आपल्याला दातच नाही, मग मी म्हणतो मी फुटणे खातच नाही. आता तू दात आणि तू का चगळून खाशील का भाऊ, नाही का? सगळे भोग अनुकूल असताना सुद्धा वैराग्य धारण केलेले नाथ आहे. मला वाटतं श्री राज्यात जाऊन सुद्धा वैराग्य धारण करणारे माझे मत्स्येंद्रनाथ आहे. श्री राज्यात राहून सुद्धा अजून ऐश्वर्यात जर पाहिजे होतं तर नाथांकडं काय कमी होतं, काय कमी होतं मला सांगा ना. त्यांनी ठरवल्यानंतर एक वीट गोरक्षनाथांनी झोडीतली आपल्या सोन्याची फेकून दिली. म्हणून संपूर्ण ज्या वेळेला खऱ्या अर्थानं ते म्हणता गोरक्षा, खऱ्या अर्थानं तू असाच करतोय बाबा. आणि ज्या वेळेला गोरक्षनाथांवरती क्रोधायमान झाले ते निमित्त होतं गोरक्षनाथांची परीक्षा बघण्याचं. एक वीट फेकली तर विटेच्या मोबदल्यामध्ये ज्यांना डोंगर सोन्याचा करण्याची ताकद होती त्यांच्याकडे ऐश्वर्य कमी होतं का मला सांग. डोंगर आता आपल्याकडं आता जर डोंगर सोन्याचा करता आला असता, समजा मला सांगा, समजा मला बाबा डोंगर सोन्याचा करता आला असता, येत नाही ना, नाही तर लागा मागण मलाच गायब करा, किडनॅप, नाही का? पण बघा मला येता सदका नीड विचार करायला 1.5 लाख होऊ गेलो डोंगर, बरं आमच्या घरामागे डोंगर आबा, मी आका सोन्याचाच करून टाकला असता, नाही का? पण आम्ही ऐश्वर्यात राहिला असतो का नाही? पण नाथांच्या जीवनात हे सगळं असताना आपल्या जीवनामध्ये त्याचा त्याग करता, यालाच म्हणता खऱ्या अर्थानं प्रपंच जिंकणं. आणि असा प्रपंच ज्यांनी जिंकला तुकोबाराव म्हणतात ते सगळ्यात मोठे शूरवीर आहे. अभंगाचं पहिलं शरण. जिंकावा संसार, 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 जिंकावा संसार. ओ जिंकावा संसार, हे नावे तरी शूर, जिंकावा संसार, हे नावे तरी शूर, हे नावे तरी शूर, हे रे काय दिवा फोडी, हे रे काय दिवा फोडी, ये काय दिवा पुढे, हो ये काय दिवा सगळे गायक वादक टाळकऱ्यां करता जोरदार टाळी वाजवा. काय गोड साल महाराजांनी गायली. जिंकावा संसार येणे नावे तरी शूर. या जगतामध्ये सगळ्यात मोठे शूर आणि वीर जर कोण असेल, ज्यांना संसार जिंकता आला. आता संसार म्हणजे काय तर मी बोलून गेलो, फक्त विवाह करणं याला संसार म्हटलेलं नाही. काही ठिकाणी जन्म मरणाला संसार म्हटलेलं सापडतं. म्हणून जन्म मरण चुकवणं हा सुद्धा संसारावरती प्राप्त केलेला विजयच आहे. किंवा काही ठिकाणी षड विकाराला वरती विजय प्राप्त करणं, काम क्रोध लोभ हे जे विकार असेल त्याच्यावरती विजय प्राप्त करणं हा सुद्धा संसार जिंकणं आहे. आणि तुकोबाराव म्हणता हाच प्रपंच आम्ही जिंकला, संसाराला लातच मारली. लाथाडीला संसार मायात यावरी फार, मायात यावरी फार, मायात यावरी फार. लाथाडीला संसार, केला शरमुरलीचा मार, केला शरमुरलीचा म्हणता लाथाडीला संसार केला षडउर्मीचा मार. षड विकारांवरती विजय प्राप्त केला. म्हणून आमच्या जीवनामध्ये आम्ही संसार जिंकला. आम्ही बलवान झालो, बळीयाचे अंकित आम्ही झालो बळीवंत. का तर आम्ही प्रपंचाला लात मारली. कारण संसाराच्या नावे घालून या शून्य वाढता हा धर्म पुण्य केला. जसं आपल्या साधू तुकोबाराय असेल, माऊली ज्ञानोबाराय असेल, तसंच या संसाराच्या नावानं खऱ्या अर्थानं सगळ्या नाथांनी शून्य घातला. आणि तुमच्या माझ्या उद्धाराकरता सगळं जीवन आपल्याकरता ज्या कार्याकरता आलो ना ते कार्य करण्याकरता आपलं जीवन वाहून दिलं. प्रपंच म्हटलं, संसार म्हटलं
का खऱ्या अर्थानं आपल्या जीवनामध्ये वीट नाथांच्या जीवनामध्ये यायचा. तुम्ही बघा जालंधर नाथांच्या जीवनामध्ये ज्या वेळेला विवाहाचा विषय निघाल्याबरोबर घराचा त्याग. खऱ्या अर्थानं खऱ्या त्यांच्या जीवनात सगळ्या विकारांवरती त्यांनी विजयच प्राप्त केला. कानिपनाथ असेल, कानिपनाथ सुद्धा सामान्य नाथ नाही महाराज. बघा खऱ्या अर्थानं कानिपनाथ हे सर्वश्रेष्ठ नाथ आहे. तसे सगळे नाथ श्रेष्ठच आहे, पण खऱ्या अर्थानं कानिपनाथ फार सुंदर नाथांचं जीवन. मग या कानिपनाथांचं प्रागट्य कसं झालं, का झालं? बघा खऱ्या अर्थानं जालंधर नाथांच्या सुद्धा जीवनामध्ये प्रपंचाचा वीट कसा आला. आपल्या जीवनामध्ये कानिपनाथांचं प्रागट्य जर नवनाथ ग्रंथामध्ये पाहिलं तर खऱ्या अर्थानं धुंडीराज कवी मालू त्या ठिकाणी वर्णन करतात. विठाला 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 कुंडलिकावरती हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव भगवान की ज्ञानेश्वर महाराज की जय, महाराज की विठाला 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 विठाला. खऱ्या अर्थानं आज माझं परम भाग्य, आज सगळी महाराज मंडळी, मला वाटतं आमचे गणेशनाथ बाबा तर आहे इथं जवळ, दुसरं मंदिर आहे तिथले बाबा इथं आहे, आमचे आबाई इथं आहे. आणि विशेष म्हणजे खऱ्या अर्थानं पाटोद्यावरून आमच्या गुरुजींचं आगमन, एका भूदेवतेचं आगमन खऱ्या अर्थानं आपल्या कीर्तनामध्ये झालं. हे काही सामान्य आहे का? त्याच पद्धतीने आमचे हरिभक्त परायण शशिकांत महाराज बाबाई या ठिकाणी आले. बाबांनाही धन्यवाद आहे. बघा नाथांच्या जीवनामध्ये नाथांनी प्रपंचावरती विजय कसा प्राप्त जालंधर नाथांनी केला, प्रपंचाचा वीट कसा त्यांच्या जीवनात आला, कानिपनाथांचं प्रागट्य कसं झालं. बघा धुंडराज कवी मालू त्या ठिकाणी वर्णन करता. हे जालंधर नाथ कोण आहे आणि या नाथांच्याच माध्यमातून यांनीच प्रपंचाचा त्याग केला आणि नंतर यांच्या माध्यमातूनच कानिपनाथांचं प्रागट्य कसं झालं. काय झालं माहितीये का? फार पूर्वी खऱ्या अर्थानं हस्तिनापूरचं राज्य खऱ्या अर्थानं बोहद्रव नावाचा राजा करत होता. म्हणजे मला वाटतं जन्मेजयाच्या कुळामधील हे 7वे पुरुष त्या ठिकाणी बोहद्रव नावाचा राजा. आणि हा राजा त्या ठिकाणी राज्य करत असताना त्याला एक पत्नी आहे, तिचं नाव सुलोचना. बघा नावाप्रमाणे त्या ठिकाणी त्यांची पत्नी होती नाही का. नाही तर आपल्या पत्नीचं नाव राहतं सुलोचना, पाहती मुंबई पुन्हा नाही का. पण बघा खऱ्या अर्थानं तिचं जसं नाव तसंच त्या ठिकाणी बघा ती सुलोचना अगदी सुलोचनेप्रमाणेच. आणि तो बोहद्रव नावाचा राजा राज्य करत असताना बराच कालावधी तो राज्य करतोय. आणि ते बोहद्रव नावाचे राजे राज्य करता करता त्या वेळेला कलियुगाला प्रारंभ होऊन 2000 वर्षापेक्षा जास्त वर्ष त्या ठिकाणी झालेले. आणि अशा कालावधीमध्ये राज्य करत असताना त्या बोहद्रव नावाच्या राजाला असं वाटलं आपण यज्ञ केला पाहिजे. कारण बघा आपल्या जीवनामध्ये नामस्मरण जसं श्रेष्ठ आहे तसं यज्ञ श्रेष्ठ आहे. आपला आहार जसा आपण असं भोजन करतो, पितरांना आगरीच्या माध्यमातून नैवेद्य देतो, तसा देवता हे यज्ञ नारायणाच्या माध्यमातून भोजन ग्रहण करत असतात. म्हणून यज्ञ केलाच पाहिजे. म्हणून बोहद्रव नावाच्या राजानं सगळे आपले जे काही मित्र राजे महाराजे अनेक बोलून घेतले आणि अनेक ऋषीमुनींच्या सह्यानं तेव्हा अनेक राजे महाराजांच्या उपस्थितीमध्ये सोमयाग नावाचा यज्ञ केला. बराच कालावधी या यज्ञामध्ये आहुत्या चालू होत्या. आता यज्ञामध्ये आहुती कशी द्यावी, कोणत्या यज्ञामध्ये कशी आहुती द्यावी याला सुद्धा मर्यादा आहे. बघा आपल्या जीवनामध्ये आपण शेवळाला वास्तुशांतीची पूजा करतो बाबा, त्या यज्ञामध्ये आपल्याला समिधा दिल्या जातो, तुपाची पळी दिल्या जाते. आता त्याच्यात तुपाची धार कशी टाकावी यालाही मर्यादा आहे. काही काही कशी होती त्या महाराज नाही का. काही काही एक तर आधीच एवढं नाही तर बा खेवतूनच देणार असं नाही, त्याला मर्यादा आहे. ती पळी कशी धरावी याला सुद्धा मर्यादा आहे. भूदेवता कदाचित आपल्याला सांगता सुद्धा, आता गुरुजी सुद्धा इथे आहे, अशी ती पळी त्या ठिकाणी धरायची या 3 बोटानं आणि तिथं त्या ठिकाणी त्याच्यामध्ये आहुती द्यायची. काही काही मी एका वास्तुशांतीच्या कीर्तनाला गेलो तेवढ्या तिथं ते पूजा चालू होती. एक जण तर अशी तुपाची धारळ टाकायचा आणि ते कोंदटलं म्हणून त्याला ते त्या पळीने ढोसणी द्यायचा. मी म्हणलं हे काऊन, म्हणजे लयच कोंदटलं, लयच धूर झालं. म्हणलं मरून या जावे तुमच्याच नंतर पोटा यावे नाही का. अवघड राहतं मारा. बघा माळ जपताना सुद्धा हे 3च बोटं सांगितले, हे 2 बोटं लावायचे नाही. हे अहंकाराचे प्रतीक आहे. काही काहीला माळ जपणं शक्य नाही ना, काउंटर भेटतं मारा, काउंटर घ्या पण देवाचं भजन करा नाही का.
माळ जपणं शक्य असेल तर कराच, माळेसारखा पवित्र जप नाही. पण नसेल शक्य तर काउंटर घ्या, जप करा. ते शक्य नसेल तर फक्त मुखानं देवाचं भजन करा. काहीला माळ जपता येत नाही ना, ते एक जण मी पाहिलं माळ जपताना तो म्हशीच्या चरटावानीच वडीत होता नाही का. तू जपितोच का आला भाऊ नाही का. असे माणसं पाहिले मला असं वाटतं मामाच हानू घ्यावा काय काय नाही का. पण परत मन म्हणतो ऋषात चुकते करते तू काल तो हानू घेतो नाही का. झालं असं बोहद्राव नावाच्या राजानं सोमयागाला त्या ठिकाणी प्रारंभ केला आणि तो यज्ञ 1 वर्षभर त्याच्यामध्ये आहुत्या टाकता टाकता यज्ञ देवता प्रसन्न झाली. आणि यज्ञ देवता प्रसन्न झाल्यानंतर मला असं वाटतं अंतरिक्ष नावाचे नारायण त्या ठिकाणी त्याच्यामध्ये त्या ठिकाणी त्यांनी प्रवेश केला. आणि प्रवेश केल्यानंतर तिथला जो भस्म आहे तो बाजूला केल्याबरोबर खऱ्या अर्थानं अंतरिक्ष नारायणांचं प्रागट्य त्याच्यामधून झालं. एक सुंदर देवतेचं प्रागट्य त्याच्यामधून त्या ठिकाणी झालं. यांना नाव काय द्यायचं. आपण यज्ञ केला आणि यज्ञ केल्यानंतर अग्नीमधून प्रगट झाले, जाळातून प्रगट झाले, म्हणून त्यांना नाव ठेवलं जालंधरनाथ. जालंधरनाथ जालंधरनाथ भगवान की असे असणारे जालंधरनाथ ज्या वेळेला प्रगट झाल्यानंतर खऱ्या अर्थानं तो बोहद्रव नावाचा राजा आपल्या पत्नीला म्हणतोय, अगं बघितलं का आपल्याला यज्ञ नारायणानं प्रसाद दिला. माझं पहिलं जसं मुलगा आहे मिनकेत नावाचा तसं याला सुद्धा मी त्या ठिकाणी सांभाळेल, काळजी करू नका. बराच कालावधी गेला आणि गेल्यानंतर सांगितलं जालंधरनाथांच्या विवाहाचा प्रसंग निघाला. घरामध्ये विशेष चर्चा सुरू झाली. पण जालंधरनाथ आपल्या मित्रांना विचारतं विवाह म्हणजे काय. त्यावेळेला खऱ्या अर्थानं त्या मित्रांनी त्या ठिकाणी सांगितलं. आता नवनाथ ग्रंथामध्ये धोंडेराज कवींच्या भरपूर त्या ठिकाणी ओव्या आलेल्या आहे. ज्या वेळेला मित्रांनी सांगितलं विवाह म्हणजे काय त्यावेळेला त्यांना वीट आला. अरे जे का जगाचे उत्पत्ती स्थान ते शिरमणी रमताती नवनाथ ग्रंथामध्ये ओवी आहे. जे जगाचं उत्पत्ती स्थान आहे त्याच्यामध्येच हा जीव रमून राहतो. मला इथं थांबायचं नाही. जे धूम ठोकली पळत सुटली. विवाहाचा विषय निघाल्यानंतर आपल्या विवाहाचा विषय निघाल्यानंतर आपण धुमट ठोकतो. खरं आपल्याला तर लय उकड्या फुटा ते मारा. आता काय सांगावं नाही का. बघा तू म्हणशाल तुम्हाला काय माहिती मला बी बरोबर आहे का ना. आणि म्हणून खऱ्या अर्थानं झालं असं त्या ठिकाणी ते पळत सुटले. एका वनामध्ये गेले, थकले, विश्रांती करता बसले. त्या वनाला आग लागली नाही. माझा मुलगा इथं आला म्हणून त्यांना भेटण्याकरता अग्नी देवता आली. संपूर्ण वनाला आग लागली. पण त्यांच्या मुलाला जालंधरनाथांना त्यांनी स्पर्श सुद्धा त्या ठिकाणी केला नाही. आणि त्यावेळेला त्या ठिकाणी पुढं प्रसंग असा निर्माण झाला. त्यांना विचारलं बाबा तुझी अपेक्षा काय. लहान वयाव पण त्या वयामध्ये सुद्धा सांगावं मला प्रपंचाचा वीट आला, मला यशामध्ये रमायचं नाही, माझा उद्धार कशाने होईल ते सांगा. त्यावेळेला मला वाटतं दत्तात्रय भगवान परमात्म्याकडे त्या ठिकाणी त्यांना नेलं. यांना अनुग्रह द्या, काही विद्या शिकवा, सगळं शिकवतो. पण काही दिवस का होईना इथं ठेवा लागेल. पूर्वीच्या कालावधीमध्ये गुरुगृही राहायचे महाराज. आपण सुद्धा आपल्या हे लेकरं गोड बघा गुरुगृही ठेवले पाहिजे. आपलं लेकरू थोडं मोठं झालं ना त्याला हॉस्टेलला टाका, पण त्याच्या अगोदर एखाद्या आश्रमात एखाद्या गुरुकुलामध्ये टाका. आमच्या आई वडिलांनी आम्हाला गुरुकुलामध्ये टाकलं म्हणून आज इथं उभं आहे महाराज नाही का. आपला मुलगा कीर्तनकारच झाला पाहिजे, आपला मुलगा गायकच व्हावा, आपला मुलगा वादकच व्हावा म्हणून गुरुकुलामध्ये टाकू नका. पण आपण जसं इथून मग आपल्या घरात हरिपाठ घेत आलो तसं इथून पुढे आपल्या घरात हरिपाठाची परंपरा चालू राहावी याकरता आपला मुलगा कुठल्या तरी गुरुकुलात घाला मारा, कुठल्या तरी गुरुगृही टाका मारा. नाही तुम्ही गुरुगृही ठेवले तर आपल्या घरात हरिपाठ नाही, मग गौतम त्याचे कार्यक्रम सुरू व्हायला भेटले मारा. म्हणून टाका, आपुली आपण करा सोडवणं नाही का. नित्य सत्यमेत हरिपाठ जाची, नित्य सत्यमेत हरिपाठ जाची, कळी काळ त्याची नपा हे ऋषी, कळी काळ त्याची नपा हे ऋषी. हरि मुखे मारा, हरि मुखे मारा, हरि मुखे मारा, हरि मुखे पाठाशी ताकद काय आहे. आमच्या आबांनी मौलीच्या प्रमाणामध्ये सांगितलं नित्य ज्या घरामध्ये हरिपाठ होईल
कळीकाळ त्याच्याकडे डुंकून सुद्धा पाहणार नाही, डुंकून सुद्धा नाही. इतकी ताकद माझ्या माऊली ज्ञानोबाराच्या हरिपाठामध्ये. हरिपाठ ग्रंथ म्हणजे सामान्य समजू नका. हरिपाठ ज्ञानेश्वरी सामान्य समजू नका. हरिपाठ आणि ज्ञानेश्वरी माझ्या माऊली ज्ञानोबाराचं हृदय हृदय. सामान्य यांना ग्रंथ समजू नका. काही काही माणसं, एक जण माझ्याकडे आला, आबा तुम्ही केव्हाही बघितलं ज्ञानेश्वरीवरती सांगता, केव्हाही ज्ञानेश्वरी वाचताना दिसताय, काय दिलं ज्ञानेश्वरीनं? मी सांगतो काय दिलं नाही, काय दिलं नाही ते विचारा. अरे सगळं ज्ञानेश्वरीनं आमच्या जीवनामध्ये दिलं. एकानं विचारलं का हो तुम्हाला ज्ञानेश्वरी वाचून काय भेटतं? मी त्याला सांगितलं बाबा ज्ञानेश्वरी हा फक्त ग्रंथ नाहीये, ज्ञानेश्वरी माझ्या माऊली ज्ञानोबाराचं हृदय असल्या कारणानं आम्ही ज्ञानेश्वरी वाचायला बसल्यानंतर आम्हाला असं वाटत नाही आम्ही माऊलीची ज्ञानेश्वरी वाचतोय. ज्ञानेश्वरी माऊलीचं हृदय असल्यामुळं आम्ही ज्ञानेश्वरी वाचायला बसल्यानंतर आम्हाला असं वाटतं माऊलीनं आम्हाला हृदयात जागा दिली, माऊलीनं आम्हाला हृदयात. हे काही सामान्य ग्रंथ त्या ठिकाणी समजू नका. आणि म्हणून माझ्या उद्धाराकरता काहीतरी मार्ग सांगा म्हटल्यानंतर दत्तात्रयांकडे दिलं. याला 12 वर्ष त्या ठिकाणी तिथं ठेवा. इथं ठेवल्यानंतर 12 वर्ष अनुग्रह दिला. 12 वर्ष त्यांच्या जीवनामध्ये तपश्चर्या करायला लावली. हे सगळं झाल्यानंतर एक दिवस स्वतः भगवान परमात्म्यानं दत्तात्रयानं जालंधरनाथांना त्या ठिकाणी एक कथा सांगितली. म्हटले काय झालं माहिती आहे का? स्वतः त्या ठिकाणी भगवान परमात्मा कथा सांगतात. एक हिमालयाजवळ एक दिग्गज आहे, अर्थात एक हत्ती आहे आणि खऱ्या अर्थानं ब्रह्मतेज त्याच्या कानामध्ये त्या ठिकाणी गेलेला आहे. आणि तिथून अर्थात प्रबुद्ध नारायणाचा अवतार त्या ठिकाणी होणार आहे आणि तो तुमच्या माध्यमातून होणार आहे. चला, अनेक देवदेवता येतात. स्वतः खऱ्या अर्थानं बद्री भगवान परमात्मा भगवान शिवजी, दत्तात्रय आणि जालंधरनाथ त्या ठिकाणी निघाले. आणि गेल्यानंतर त्या ठिकाणी त्यांना सांगितलं हाच तो हत्ती ज्यांच्या कानामध्ये ब्रह्मतेज त्या ठिकाणी आहे. असं म्हटल्याबरोबर जा द्या आवाज प्रबुद्ध नारायणाला, असं म्हटल्याबरोबर ते आवाज देण्याकरता गेले. पण तो हत्ती मदोन्मत्त त्या ठिकाणी झालेला, मदोन्मत्त त्या ठिकाणी झालेला असल्यामुळं आता ते सगळे आचार्यानं बघताय याच्यामधून नाथांचंही प्रागट्य होणार आणि याच्यामधून खऱ्या अर्थानं मी दिलेलं ज्ञान हे सफल झालं का नाही, ही विद्या यांच्यापर्यंत पोहोचली का नाही, हे सुद्धा आपल्याला कळणार. म्हणून भगवान परमात्मा सगळे बाजूला राहून त्या ठिकाणी बघताय. मदोन्मत्त झालेला हत्ती आता यांच्या कानातून प्रबुद्ध नारायणाला कसं बरं जालंधरनाथ बाहेर काढतात, कुठल्या विद्याच्या साह्यानं ते बघायचं. तो हत्ती मदोन्मत्त झालेला त्या ठिकाणी, पण तिथं गेल्याबरोबर स्पर्श आस्त्र सोडलं. स्पर्श आस्त्रानं तो हत्ती एका जागेवरती उभा राहिला. त्याच्या कानाजवळ गेले आणि कानाजवळ गेल्याबरोबर जालंधरनाथांनी आवाज दिला, हो प्रबुद्ध नारायणा, किती दिवस याच्यामध्ये राहत आहे, हे विश्व हे जग तुमच्या अवताराची प्रतीक्षा करता, या बरं अवताराला या जगाच्या उद्धाराकरता. आणि प्रबुद्ध नारायणांनी त्या ठिकाणी हत्तीच्या कानात राहिले म्हणून यांना आवाज काय द्यावा, तेवढा आवाज दिला, कानिपनाथा बाहेर या म्हटल्याबरोबर एक 16 वर्षाचा युवक तेजपुंज महात्मे त्या ठिकाणी बाहेर आले. आणि ते 16 वर्षाचे युवक निवरगावकर सामान्य दुसरं तिसरं कोणी नसून माझे कानिपनाथ बाबा होते, चैतन्य कानिपनाथ बाबा. आणि त्यांचं त्या ठिकाणी प्रागट्य झालं. जसं मत्स्येंद्रनाथांची संप्रदायामध्ये क्रांती, तशीच जालंधरनाथांची, तशीच गोरक्षनाथांची, तशीच कानिपनाथांची. आजही बघा कानिपनाथांचं सौंदर्य जर पाहिलं तर किती सुंदर आहे. म्हणून म्हणताना अशी बैठक न्यारी बसलाय भारी लईच थाटात, अशी बैठक न्यारी बसलाय भारी लईच थाटात, तेव्हा मडीचा कानिपनाथ, तेव्हा मडीचा कानिपनाथ, देवा मरीचा कानिपनाथ, देवा मरीचा कानिपनाथ, देवा मरीचा कानिपनाथ, देवा मरीचा कानिपनाथ. समझे एक साथ टाळी टाळी हा. अशी बैठक न्यारी बसलाय भारी लईच थाटात, अशी बैठक न्यारी बसलाय भारी लईच थाटात.
जरा सौंड करता टाळी वाजवा क्या बात है शेव 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 अलकारी लाली लाली अशी देवनी ललकारी अलकारी ललकारी अशी देवनी ललकारी बंगाली बंगाली ना बाबा बंगाली बंगाली रा बाबा बंगाली बंगाली रा बाबा बंगाली बंगाली रा बाबा ओम चैतन्य कानिपनाथ भगवान की अशा कानिपनाथांचं प्रागट्य झालं आणि आजही जगाच्या उद्धाराकरता तुमच्या माझ्या करता खऱ्या अर्थानं नाथांचं आजही भ्रमण त्या ठिकाणी आपली श्रद्धा असेल आजही भ्रमण त्या ठिकाणी नाथांचं चालू आहे आणि आपण जर श्रद्धा ठेवली महाराज नाथांच्या ग्रंथावरती नाथांच्या पंथावरती आणि नाथांच्या चरणावरती तर मी तुम्हाला गॅरंटीनं सांगेल आपल्या जीवनामध्ये नाथ कधीच दुःख येऊ देणार नाही कधीच नवनाथ ग्रंथावरती फक्त श्रद्धा ठेवा माझ्या स्वतःच्या जीवनातले अनुभव आहे प्रत्येक अध्याय संपला किंवा सुरुवातीला आपल्या जीवनामध्ये या अध्यायाचं फळ काय अगोदरच दिलंय आणि तुम्ही श्रद्धेनं त्या वेळेमध्ये त्या ग्रंथाचं चिंतन करा आपल्या जीवनात फळ प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही खरंच माझ्या स्वतःचा अनुभव आहे माझ्या जीवनात आबा मी खोटं सांगत नाही मी 2 वर्षापासून असं ठरवलेलं आहे प्रतिज्ञाच केली आता काही गोष्टी अशा सांगायच्या नसतात पण आलं ओघानं ते मलाही राहवत नाही इथं हे सगळे ती संप्रेक्षणं चालवल्यापासून मी असं ठरवलंय का महिन्यात एकदा का होईना नवनाथ ग्रंथाचं पारायण करा एकदा का होईना आणि त्या पारायणाची सहानुभूती आपल्या जीवनात जाणवते म्हणजे जाणवते मला तितक्या श्रद्धेनं आपल्या जीवनामध्ये ग्रंथाचं पारायण करा आपल्या जीवनामध्ये एक आगळं वेगळं चैतन्य आपल्या जीवनात जाणवल्याशिवाय राहणार नाही कारण नाथांसारखे श्रेष्ठ जगाच्या पाठीवरती कोणीच नाही फार पवित्र नाथ संप्रदाय तुमच्या माझ्या उद्धाराकरता खऱ्या अर्थानं आपल्या जीवनामध्ये काही गरज होती भगवस्त्र परिधान करून हिंडण्याची पण जसं आमचे साधू संत म्हणता देवासाठी घेऊन जोग अवघा भोग येला त्याग अवघा भोग येला अवघा भोग यशियला देवासाठी घेऊन जोग अवघा भोग येला अवघा भोग येला अवघा भोग येला देवासाठी घेऊन जोग अवघा भोग येला देवासाठी घेऊन भोग अवघा भोग येला अवघा भोग येला अवघा भोग म्हणता देवासाठी घेऊन जोग अवघा भोग ते गेला आपल्या जीवनामध्ये सगळ्या भोगांचा त्या ठिकाणी त्याग आपल्या जीवनामध्ये केला आणि प्रपंच जिंकला म्हणून त्यांना शूरवीर म्हणता आणि बाकीचे महाराज म्हणता एरं काय ते बापुडी कीर अहंकाराच्या घोडी अहंकार रूपी घोडीवरती बसल्यामुळे ते सगळे बापुडे पण ऐशा नावे देवाधरी जे तो भावे ज्यानं अंतकरणामध्ये हृदयामध्ये देवाला धारण केलं खऱ्या अर्थानं तो भक्त आहे त्याला प्रपंच जिंकता आलं आणि तुकोबारा म्हणतात त्याचीच सदकीर्ती शिल्लक राहते अभंगाचं शेवटचं तुका म्हणे जावे तुका म्हणे जावे तुका म्हणे जावे तुका म्हणे जावे हे तुका म्हणे जावे
चैतन्य कानिमनाथ महाराज विश्वगुरु निवृत्तीनाथ महाराज त्र्यंबकेश्वर भगवान नवनाथ महाराज छत्रपती शिवाजी महाराज धर्मवीर संभाजी भारत माता की वंदे मातरम गोपाल गोपाल जय भी 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 गोपाल गोपाल ओ अहंकाराची घोडी यथामती अवकाश अभंगाचे पहिलं चरण शेवटचं बघितलं वेळे अभयमधले सरळ सरळ बघितले असाच भाव असेल सांगतेत नाही पण माझ्या काणीपनाथ बाबानं माझ्या गुरुवरे माऊलीनं ज्या पद्धतीनं बुद्धी दिली त्या पद्धतीनं चिंतन मांडण्याचा प्रयत्न केला पुन्हा एकदा चैतन्य काणीपनाथ मंदिर वर्धापन दिन सोहळा निमित्तानं चालत असलेला हा गोड अखंडरणम सप्ताह वर्ष चौथे आणि चौथ्या वर्षातील ही तिसरी कीर्तनरूपी सेवा समस्त ग्रामस्थांच्या माध्यमातून काणीपनाथ भक्त परिवार माध्यमातून श्री गणेश माऊली थोरात योगी गणेशनाथजी गुरु सागरनाथजी शिवगोरख आखाडा बिजापूर माहिसाना नाथ साम्राज्य ग्रुप महाराष्ट्र राज्य नेवरगाव खऱ्या अर्थानं यांच्या माध्यमातून आलेल्या सेवेचा सुयोग माझं परमभाग्य समस्व आमच्या दिलीप महाराजांनी फोन केला आणि त्यांच्या माध्यमातून हा गोड महोत्सव मला बघायला भेटला माझं परमभाग्य समजतो तसं नेवरगाव मी बोलून गेलो नेवरगावचं सगळं भजनी मंडळ माझ्यावर प्रेम करणार आहे पण तरी सुद्धा आज या महोत्सवामध्ये सेवा करण्याचं सुयोग नाथांची सेवा करण्याचा सुयोग प्राप्त झाला काहीतरी भाग्य समजतो दोन्ही मृदंगाचार्य सगळे गायनाचार्य विशेष म्हणजे आबांना मनापासून धन्यवाद देतो खऱ्या अर्थानं आबा असेल तिथं काही कमी नाही आबा आबा आहे महाराज नाही का खऱ्या अर्थानं आपल्या जीवनामध्ये बरेच जण प्रयत्न करतात प्रति इंदोरीकर होण्याचा प्रति कोणीच नाही कॉपी करायची खोटं बोलायचं आबा आबा ते होऊ शकत नाही महाराज नाही का पण आबांच्या जीवनात इतकी साधना आहे महाराज इतका अभ्यास आहे कीर्तनकार पुढं काय सांगणार आधीच माहिती त्यांनी फेटा बांधणार खरंच कीर्तन करू शकता खरंच पण मला असं वाटतं त्यांच्या जीवनाकडं पाहिलं का ज्या पद्धतीनं बोधे बाबांनी भजनाला जीवन होऊन दिलं तसंच जीवन होऊन दिलं महाराज आपल्याला वाटत असेल पण एवढं सोपं जीवन नाही रोज प्रवास आणि रोज भजनासाठी फिरायचं रोज भजनासाठी आबांना धन्यवाद आहे आमचे गुरुजी आहे शशिकांत बाबा आहे गणेशनाथ बाबा आहे आमचे दुसरे बाबा नाथ बाबा त्यांनाही धन्यवाद आहे मातृवर्ग पितृवर्ग गोड तुम्ही शूटिंग केली तुम्हालाही धन्यवाद सांगून आपली वेळ संपलेली हार्मोनियम वादक चोपदार सगळे टाळकरी वेळ संपलेली पण 2 मिनिटं फक्त नाथांचं भजन करायचंय हातानं टाळी मुखानं भजन ओम नमो आदेश बाबा ओम नमो आदेश ओम नमो आदेश बाबा ओम नमो आदेश टाळी हा वाह ओम नमो आदेश बाबा ओम नमो आदेश 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 हे